नमस्कार मित्रांनो, मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी तुम्हाला सांगेल मनीषा पापडकर जे मॅडम आहेत, ज्या एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या ते नागपूर जिल्हा च्या त्या संघटक प्रमुख आहेत। आम्ही त्यांच्या निवासस्थानी आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छेचं पत्र पाठवलेलं आहे। बघू शकता त्यांच्या निवासस्थानी हे संपूर्ण जे महिला कार्यकर्ता आहेत ते इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत। आपण बघू शकता हे शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत आणि हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनीषा पापडकर ताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छेचं पत्र पाठवलेलं आहे। आपण ह्या ज्या महिला कार्यकर्ता इथे आलेल्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज मनीषा पापडकर यांचा वाढदिवस आहे। काय सांगाल, एकूणच आज मनीषाताई पापडकर यांचा वाढदिवस आहे, काय सांगाल तुम्ही? आज खरोखरच या माझ्या मी अनिता जाधव, मी पण दुसरी महिला जिल्हा संघटिका आहे नागपूर शहराची। आम्ही दोघी पण महिला जिल्हा संघटक आहोत नागपूर शहराच्या महिला आघाडीच्या। तर आज मनीषा ताई आणि मी ह्या आम्ही नागपूर महिला संघटना यामध्ये दोघी जणी सोबत काम करतो आणि खरोखरच सोबत काम करताना आम्ही आमच्या महिला आघाडीसाठी जे कार्य करतो त्यामध्ये दोघींचा सारखा आमचा हातभार असतो। आणि यामध्ये मनीषा ताईंचं बद्दल एकच बोलेल की आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यासाठी आम्ही त्यांना सगळेजण सगळ्या महिला आघाडीचे आमच्या पदाधिकारी सर्व लांबून लांबून ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहेत। आणि ताईंचं कार्य हे खरोखरच छान आहे। जिथे कुठे त्या अगदी वाघिणीसारखे कुठे काही आपल्या नागपूर शहरामध्ये महिलांसाठी जर का कुठले प्रॉब्लेम झालेत किंवा काही अडचणी आल्या तर आम्ही ताबडतोब म्हणजे ज्यांच्या हाती लागेल त्या अगदी तिथे पोहोचतो। पण अगदी भरपूर वेळा असं होतं की ताईंना अगदी म्हणजे बातमी माझ्या कानावर यायच्या आधी ताई तिथे पोहोचून जातात आणि महिलांच्या अडचणीसाठी त्या अगदी तत्पर उभ्या असतात। आणि खरोखरच म्हणजे त्यांचं कार्य सुद्धा महिलांसाठी खूप छान म्हणजे लेखान्यजोग आहे। आणि त्यांना मी ह्या शुभेच्छा देईन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त की त्यांनी असंच कार्य पुढे करत राहावं समाजकारण आणि अशाच त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी चांगल्या वाटचालीसाठी मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। खूप खूप धन्यवाद। निश्चितच पापडकर ताई ह्या सदैव ते महिला असो किंवा पुरुष असो त्यांच्या जे काही समस्या असल्या त्या सोडवत असतात। म्हणूनच त्या या सर्वांच्या त्या मनीषाताई पापडकर ह्या लाडक्या आहेत। काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा। मी राजेश्री इंगळे, आमच्या महिला धडाडीच्या कार्यकर्ता मनीषाताई पापडकर आहे। एवढंच खरं आहे की त्या कधीही दिवस असो, पाऊस असो, ऊन असो, हिवाळा असो, कधीही म्हटलं तरी त्या आपलं स्वतःच न बघता ज्याच्या कोणाचाही जरी कॉल आला तरी त्या पटकन धावत जातात। गरीब असो श्रीमंत असो, तो कसाही असो व्यक्ती, त्या स्वतःच म्हणजे हे न बघता कधीही कोणासाठी स्वतःसाठी त्या तत्पर कार्य करत असतात। आणि अशीच महिला आम्हाला पाहिजे, म्हणून आज म्हणजे तुमचा वाढदिवस, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मनापासून तुम्हाला। तुम्ही काय सांगणार? तुमचं नाव सांगा। माझं नाव मिनल शितोळे आणि मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की मनीषाताई बाहेर तर करते कार्य, पण घरामध्ये राहून ती बाई दोन्हीकडे बघते, ह्यासाठी तिचं एक जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन झालं पाहिजे। निश्चित अजून काय सांगणार? आणि आम्हाला अशीच नेता म्हणून त्या उपलब्ध झाल्या पाहिजे। बरोबर, अशाच नेता म्हणून मनीषा पापडताई सारख्याच नेता आम्हाला हव्यात, आमच्या प्रभागाला अशाच नगरसेविका हव्यात, अशी भावना या महिलांनी व्यक्त केलेली आहे। तुम्ही काय सांगणार? तुमचं नाव सांगा। मी गायत्री वैद्य, उपजिल्हा संघटिका। आमच्या ह्या मनीषा ताईचा वाढदिवस आहे आज, त्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आलो। आमची विठू माऊली आहे ती, आमच्या मागे त्यांचा पाठिंबा आहे, आमच्या डोक्यावर तिचा हात आहे। आम्ही समोर नेहमी आम्ही त्यांच्याच नावामागे आम्ही जात असतो आणि आम्हाला अशीच महिला धडाकेबाज कार्यकर्ता, नेता आणि नगरसेविका बनली पाहिजे, यासाठी आमची अपेक्षा आहे की ही ताई आमच्यासाठी खूप अनमोल आहे। आमची विठू माऊली आहे अशी
मनीषा ताई हे आमची विठू माऊली आहे अशा या महिला कार्यकर्त्यांची भावना आहेत आणि नगरसेविका जे आहेत मनीषा ताई पापडकर सारखाच असावा अशी ताईंनी आम्हाला सांगितलं. तुमचं नाव काय आहे? मी मनीषा पराड, विभाग संघटिका दक्षिण पश्चिम. मी मनीषा ताईला पहिली गोष्ट माझी की इच्छा आहे की ती नगरसेविका बनायला पाहिजे आणि त्यांचं काम एवढं जोरदार आहे की ते पाहून आम्हाला असं वाटतं की त्यांची जी मेहनत आणि त्यांनी जे महिलांसाठी आमच्या सगळ्यांसाठी मिळून जे आमच्यासोबत काम करतात, कधी कोणामध्ये कधी प्रपंच नाही, काही नाही, अगदी अर्धरात्री फोन केला तर आमच्या महिला अगदी रेडी राहतात आणि त्या कुठल्याही प्रकरणाला आम्हाला सगळं मिळून त्या आमच्या अगदी समोर असतात आणि आम्ही त्यांच्या मागे असतो. बस आमची एकच इच्छा आहे सर की त्या नगरसेविका बनल्या पाहिजे. बस आमची मेहनत आहे. बस तुमचा आशीर्वाद असू द्या तर ते नगरसेविका मनीषाताई पापडकर लवकरच बनणार. तुम्ही काय सांगणार? शुभेच्छा द्या. हा, मनीषा ताईला वाढदिवसाचा खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा. मी सौनंदा खोबऱ्याकडे. माझी हीच इच्छा आहे की मनीषाताई आता याच्यामध्ये नगरसेविका बना आणि त्यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. तुमच्या आई सुद्धा आहेत ना इथे? कोण कोण आहेत तुमच्या आई? तुम्ही सुद्धा या. मनीषा ताई तुमची सुपुत्री आहे आणि तुम्ही सासूबाई आहात, बरोबर. मनीषा ताई सारखी मुलगी सर्वांना असायला हवी. घरचंही बघते आणि बाहेरचंही बघते, समस्या सोडवते. काय सांगाल तुम्ही आई या नात्याने? माझी पोरगी, मी मनीषा पापडकरची आई आहो. माझं नाव आशाबाई खेडकर आहे. मी काटोलला असतो. मी वाढदिवसानिमित्त आलेली आहे. माझी पोरगी इतकी लहानपणापासून कामच करत येते. पण माझी एवढीच इच्छा आहे की माझी मुलगी नगरसेविका झाली पाहिजे. दोनदा एकदा उभी होती तेव्हा पडली, आता शिवसेनेत आली तर नगरसेविका झाली पाहिजे. आईचे मन भारावून आलेलं आहे आणि आईनी सुद्धा नगरसेविका बनव माझी मुलगी अशी आशीर्वादच वाढदिवसाच्या दिवशी दिलेला आहे. तुम्ही सासूबाई आहात, काय सांगाल तुम्ही? काय शुभेच्छा द्या सुनबाईला? काय शुभेच्छा द्या? काय म्हणते वाढदिवसात शुभेच्छा. अशी सून पाहिजे तुम्हाला बोलायचं आहे का? या ना मग इकडे या 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 इकडे या. काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव सांगा. मी पूनम चाडगे आहे आणि मी ताईची हे आहे, ताई थोडी काम करते, दक्षिणला कार्यकर्ती आहे. पण मला ताईबद्दल हे बोलायचं आहे की त्या दिवशी झालेला जो अपघात होता रेशीमबागला, त्या जागी मी क्रिटिकल कंडिशनला होती, 50-60 लोकांच्या खाली. पण मी त्यांना तेव्हा फोन केला होता, माझ्या मिस्टरांना आणि त्यांनाच फक्त. पण त्याच अवस्थेत मला घ्यायला आल्या. त्यांनी आपल्या पक्षाचा विचार नाही केला, कुठलाच विचार नाही केला. आज मी त्यांच्यामुळे जी म्हणताय, तर आजपासून माझं पूर्ण जीवन त्यांना सोपं. म्हणजे अपघात झालेला होता तुमचा? हो. बघा त्यांचे सुद्धा एक म्हणजे अपघात झालेला होता आणि पक्ष न बघता ते त्यांना सुरुवातीला त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले त्यांना आणि त्यांचे प्राण वाचविले. अशा मनीषाताई पापडकर आहेत. ताई, आज तुम्हाला आमच्या दोन्ही चॅनलच्या वतीने खूप खूप वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आणि तुम्ही नगरसेविका बना अशी आमच्या चॅनलच्या तर्फे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. काय सांगाल, आज तुम्ही काय संकल्प केलेला आहे? वाढदिवस आहे. हा, नक्कीच भाऊ, आपण पण बघितलंच आहे. अनेक वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. परंतु मी कधीही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकारण कधी येऊ दिलेलं नाही. कारण कधी पण सर्वसामान्य जनतेला आणि महिलांना जेव्हा जेव्हा माझी गरज पडली, जेव्हा जेव्हा मला त्यांची समस्या जाणवली, त्यांच्या एका हाकेला मी तिथे पोहोचले. आणि मला जेव्हा मी जनतेबद्दल जे मी त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान बघते काम झाल्यानंतर, तर तेच माझ्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद असते. त्यामुळे मी कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त मी माझं कर्तव्य आणि मी माझ्या कामाला महत्व देते. आणि या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा मी काम करण्यास निघाली, तेव्हापासून माझे घरचे आहे, माझे साहेब आहे, माझ्या सासूबाई आहे, माझी आई आहे, तसेच माझे या मैत्रिणी आहे, सहकारी, सर्वांची मला साथ लाभत आली. जनता आहे, मीडिया आहे, हे सर्व जेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, मी तेव्हाच हे काम मी करू शकत आहे आणि समोर पण करणार. आज सुद्धा वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहेबांनी हे जे पत्र मला दिलं, तर हे माझ्या कामाची पोचपावतीच आहे. आणि छोट्यातल्या छोट्या कार्याची दखल घेऊन साहेबांनी एवढं मला शुभेच्छा पत्र पाठवलं. मला खरंच शब्द नाही साहेबाबद्दल, म्हणजे मी सांगू शकत नाही की कुठल्या शब्दात साहेबाचं अभिनंदन करू. परंतु साहेब
आपण जे वडिलांसारखी माया आमच्यावर दाखवली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आपले जे विचार आहे, ध्येय धोरण आहे आणि आपण बघितलेले स्वप्न आहे, नक्कीच आम्ही जनतेपर्यंत घराघरात आणि मनामनात कार्य पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. असाच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. बघा, मनीषाताई पापडकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी सुद्धा असाच आशीर्वाद मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब तुमचा आमच्यावरती राहू द्या असे पापडकर ताईंनी म्हणालेले आहेत. आणि नगरसेविका कशा असाव्या तर मनीषाताई पापडकर सारख्याच असाव्या असे मत या महिलांनी व्यक्त केलं. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.